नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की 2022 ची नियमावली काय असेल, 2025 ची नियमावली काय असेल. शिक्षक भरती मधला हा महत्वाचा पहिला टप्पा असणार आहे आणि या महत्वाच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थी फार कन्फ्यूज आहे. भरपूर लोक वेगवेगळे सल्ले देत आहेत, पण ऑथेंटिक आणि महत्वाचा सल्ला काही चॅनलवाले देतात, जेणेकरून विद्यार्थ्याची पिळवणूक होऊ नये या कारणास्तव आपण ग्रो अकॅडमी पुणे या ऍपवर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध केलेलं आहे. पण विद्यार्थी एकदम विद्यार्थी कन्फ्यूज होणार नाही यासाठी व्हिडिओ पण वारंवार तुम्हाला मिळत राहणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या 2022च्या भरतीमध्ये आणि 2025च्या भरतीमध्ये नेमका फरक काय आहे, नेमका फरक जाणून घ्यायचे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ऍप डाउनलोड केलं नसेल तर लवकरात लवकर डाउनलोड करा. राहिला मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, 22 आणि 25 मध्ये कॉम्पिटिशन काय असणार. पहिला मुद्दा, नक्कीच मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये स्पर्धा जास्त आहे आणि या स्पर्धेला आपल्याला सामोरे जायचंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या फेज मध्ये जवळपास 28 ते 30 हजाराच्या दरम्यान कुठला तरी आकडा येणार आहे. ना भूतो ना भविष्य एवढी सर्वात मोठी भरती होणार आहे. आणि या भरतीत जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला खूप दिवस वाट बघावं लागेल. पहिला टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा वर्षभर वाट बघावी लागेल. त्यासाठी काटेकोर या प्रिफरन्सचा अभ्यास असेल, स्ट्रॅटेजी काय ठेवली पाहिजे, आपल्या मार्काची रेंज काय आहे, आपल्याला आलेल्या शाळेचा विचार काय केला पाहिजे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपल्या ऍपच्या माध्यमातून म्हणजेच ग्रो अकॅडमी पुणे या ऍपच्या माध्यमातून मिळणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या. तर कालचा एक किस्सा सांगतो. एका व्यक्तीची 10वीच्या मार्क मेमोवरली प्रमाणपत्रावरली जन्मदिनांक चुकली. मी म्हटलं आत्ता जाग आली का, पण विद्यार्थ्याला फार राग आला. आता खऱ्या अर्थाने आपण जेव्हा एखादं प्रमाणपत्र हातात घेत असतो, शिक्षक या नात्याने त्याच्यावर सगळं व्यवस्थित आहे का हे पाहणं फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या. पाहिलात तर तुमचा फायदा आहे, नाही पाहिलात तर तुमचं नुकसान आहे. आणि त्याच्यावर काही उपाय आता ह्या टायमिंगला म्हणजे 5-10 दिवसामध्ये काही उपाय करता येतो का? स्वप्रमाणपत्र भरताना तुम्हाला एवढा वेळ होता, त्यावेळेस तुम्ही करू शकला असतात. एखाद्या स्पेलिंग मिस्टेक आता होऊ शकतं का करेक्शन? मी आता याला एकच उत्तर देईल, प्रामाणिकपणे आपल्या जर डॉक्युमेंटमध्ये काही चुका असतील तर त्यांना निदर्शनास आणून देऊन शांत बसावे. मग बाकी जे काही त्याच्यापासून रिप्लाय येईल किंवा तुम्हाला जावा म्हणतील, घरी काय म्हणतील त्याला सामोरे जावे. विषय संपला. इथे काय मधला मार्ग दुसरे कॉम्पिटिटर नाहीत का, स्पर्धक नाहीत का, का महाराष्ट्रामध्ये फक्त तुम्हीच आहात का? चुका करून सुद्धा तुम्ही त्या परीक्षेला पात्र होताय का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. असो, पण अशा गोष्टी आता जाग आल्यासारखं आपल्याला करायच्या नाहीत, कारण तिथं आपलं नुकसान होतंय. ठीक आहे. एकाने तर 2 कास्ट आहेत, कोणती कास्ट वापरू म्हटलं, अरे बाबा जे स्वप्रमाणपत्रात भरलंय ते वापरणं. एकाने काय केलंय, फॉर्म भरताना ओबीसीतून भरलाय आणि पुन्हा एससीबीसी मध्ये स्वप्रमाणपत्र भरले. कमाल आहे म्हटलं, कोणती कास्ट देणार तुम्ही? म्हणजे स्कोअर कार्डवर ओबीसी आले आणि इकडे स्वप्रमाणपत्रामध्ये एससीबीसी आले. कसं जमणार आहे? लक्षात घ्या. म्हणजे हे नुकसान तुमचं आहे, अभियोग्यता धारकाचंच आहे, मान्य आहे, पण इतर कॉम्पिटिटर तुमच्यामुळे सुद्धा मागे राहू शकतात. त्यामुळे खऱ्याची बाजू, प्रामाणिक बाजू जे असेल ते सत्य आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडणार आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, मुद्द्यावर येऊ. 2022 आणि 2025च्या भरतीतले बदल. चला ऍप डाउनलोड करून घ्या रे सर्वांनी, ग्रो अकॅडमी पुणे. ठीक आहे. 2022 मध्ये काय काय घडामोडी? पहिलं म्हणजे नोकरी लागत असतानाची घडामोड. ज्या विद्यार्थ्याला समजा 1 ते 5 या वर्गासाठी नोकरी लागली, पण सेकंड फेज मध्ये त्यांनी काय केलं, 6 ते 8 साठी पात्र ठरला आणि सेकंड फेज मध्ये तो 6 ते 8 या वर्गासाठी पात्र झालेला होता. त्या एकाच भरतीमध्ये 2दा निवड झालेली विद्यार्थी तुम्हाला या 2025 मध्ये अजिबात दिसणार नाही. तुमची या 2025च्या भरतीमध्ये जर एकदा निवड झाली, मग ती 1 ते 5 असू द्या, 6 ते 8 असू द्या आणि 9 ते 10 असू द्या किंवा 11-12 असू द्या,
तुमची एकदा निवड झाली म्हणजे झाली, विषय संपला. या भरतीचा विषय तुमचा संपला. तुम्हाला ते स्वीकारायचे का नाकारायचे हा तुमचा प्रश्नचिन्ह असणार आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं का मित्रांनो. आता इथं काय झालेलं आहे, नो रिस्क म्हणून बरेच विद्यार्थी नको बाबा जिल्हा परिषदेच्या शाळेवर आपण जाऊ आणि 1 ते 5च प्रेफरन्स निवडू, चांगले मार्क असून सुद्धा हे विद्यार्थी असं करताना तुम्हाला दिसतील आणि इकडे कुठेतरी जागा रिक्त राहण्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक प्रामाणिक सल्ला देतो, ज्यांचा 130+ स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी मोठ्या वर्गाकडून छोट्या वर्गाकडे जावे. कारण पगार जास्त आहे, थोडीशी रिस्क वाटेल तुम्हाला, पण त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच भविष्यात आयुष्यभर होणार म्हणजे होणार. आता सर कमी मार्कवाल्यांनी काय करावे, तर कमी मार्कवाल्याने किमान मधल्या वर्गापासून तर वर जावे. कमी म्हणजे 120 पेक्षा जास्त असणाऱ्या लोकांनी. हा माझा एक वैयक्तिक सल्ला आहे. तुम्हाला ऐकायचं ऐका, तुमची रिस्क तुम्हाला घ्यायची घ्या, पण जागा आल्यानंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत बरं का, लक्षात घ्या. ठीक आहे. इथे काय झाले, या भरतीमध्ये एक बिंदू एक पद हा झालेला विषय. म्हणजे तुमचं एका पदावर जर सिलेक्शन झालं तर या भरतीतला तुमचा सहभाग मिटलेला आहे. म्हणजे तुम्ही जर एका पदावर निवड झाला तर तुम्हाला या भरतीत दुसरं पद म्हणजे उच्च पदासाठी तुम्हाला नंतरच्या फेजमध्ये समाविष्ट होता येत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने या भरतीमधलं एक अति महत्वाचं घडामोड आहे. त्यामुळे आपल्या मार्काच्या रेंजनुसार आपल्याला शाळा ज्या काही आलेल्या आहेत त्या शाळेमधूनच आपल्याला 100 किंवा 50 प्रेफरन्स इंटरव्ह्यू साठी मोजायचे आहेत किंवा निवडायचे आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे या भरतीमध्ये एका पदासाठी इंटरव्ह्यू मुलाखतीसाठी 10 लोक बोलवले जायचे, पण 2025च्या भरतीमध्ये एका पदासाठी फक्त 3 लोक बोलवले जाणार आहेत. आणि संस्था चालकाच्या हातामध्ये अगदीच किमान मार्क ठेवलेले आहेत. आपले शैक्षणिक डॉक्युमेंटवर वगैरे, आपल्या डेमोवर, सगळ्या गोष्टीवर मार्क ठेवलेले आहेत. मार्काचा सुद्धा मुलाखतीचा आराखडा आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे खूप जुन्या दिवसापूर्वी आपण त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. तर हे मुद्दे आपल्याला या भरतीमधले अतिशय महत्वाचे आहेत. मग तुम्हाला जेव्हा शाळा येतील त्या शाळेमधून निवडणं गरजेचं आहे. आणि अजून एक सल्ला देतो, 130 वाल्यांनी आपल्या स्वजिल्ह्यामध्ये लढायला कुठलीही अडचण नाही, कारण जागा भरपूर येणार आहेत. बऱ्याच विद्यार्थी कन्फ्युज झाले, स्वजिल्हा निवडावा का. आणि प्रामाणिक सल्ला देतो, ज्या महिलेला एखाद्या महिला हे समजा आणि त्यांचं कुटुंब पुण्यासारख्या शहरात राहतं, फॉर एक्झाम्पल संभाजीनगर सारख्या शहरात राहतं, मुंबई सारख्या शहरात राहतात, नाशिक सारख्या शहरात राहतात, की तेव्हा त्यांचं कुटुंब गावाकडे असतं, मिस्टरांचा कोणता तरी मोठा बिझनेस असतो, त्यावेळेस त्यांना घराच्या बाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नसतं. त्यावेळेस जर खऱ्या अर्थाने या शिक्षक भरतीबद्दल प्रामाणिक असाल तर एक गोष्ट आवर्जून करायची आहे, आपल्याला जिथे शक्य आहे, नोकरी ज्या ठिकाणी शक्य आहे तिथेच प्रेफरन्स देऊन शांत बसायचं आहे. ते जग कुठेही जाऊ जा, माझी निवड झाल्यानंतर बघू. पण सेकंड फेजला सुद्धा त्या जागा एकदम वाढल्या, रिक्त पडल्या किंवा तिथे कुणी गेलं नसेल तर आपला स्वतःचा जिल्हा सुद्धा भेटण्याची शक्यता असते. भरतीच्या बाबतीत माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही जर प्रामाणिक नोकरी करू इच्छित असाल, त्या जिल्ह्यामध्ये ठामपणे थांबू शकत असाल तरच आपल्या जिल्ह्यामध्ये रिस्क घेऊन थांबायचं आहे. सिंपल आहे. नसता महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी लागू शकते तुमच्या मार्कावर, तुमच्या मीडियमवर. लक्षात घ्या, ती तयारी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि तुम्हाला तर माहितच आहे, डोंगराळ भागामध्ये पालघरला, ठाणेला, कोल्हापूरला असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, तिकडे भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, या भागामध्ये आपल्या शिक्षक भरतीच्या जास्तीत जास्त जागा आपल्याला दिसून आलेल्या आहेत. आता मुद्दा नंबर 2, अजून एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही झडपीचा विचार केला,
झेडपी मध्ये तुम्हाला जागा दिसतायत की ह्या झेडपी मध्ये एवढ्या जागा आल्या, त्या झेडपी मध्ये एवढ्या जागा आल्या, पण संस्थेच्या कोणत्या जिल्ह्यातली संस्था, किती जागा आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत त्या संस्था चालकाच्या एकूण किती संस्था आहेत हे कुणाच्याही लक्षात आलेलं नसणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून एडेड विदाउट इंटरव्ह्यूचा विचार करत असताना या गोष्टी व 2022 व 25 भरतीमध्ये असणारा बदल तुमच्या लक्षात आला असेल. नक्कीच मला कमेंट करून अजून तुम्हाला कसले व्हिडिओ पाहिजे नक्की कमेंट करायला विसरू नका. आपलं ऍप ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप डाउनलोड करायचं आहे, तिथे रजिस्टर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती व जे काही प्रिफरन्स स्ट्रॅटेजी असणार आहे त्याबद्दल सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केलं जाणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.